नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास आणि या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, राज्यातला पाऊस या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या न्यूजरूम बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. त्याआधी पाहूया हेडलाईन्स. समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध, ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव. अनिल देशमुख आरोपांवर ठाम, तर अनिल देशमुखांचे आरोप समित कदमांनी फेटाळले. अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वायदर्जाची सुरक्षा कोणी दिली, राऊतांचा सवाल. तर देशमुखांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचं टीकास्त्र. महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका, शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. तर पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतात, फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची टीका. मुंबईत पुन्हा हिट अँड रनची घटना, वरळीमध्ये अलिशान कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल. खडकवासला धरणातून 22,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पुण्यातल्या बाबा भिडे पूल पाण्याखाली, पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. आणि बातमीपत्राची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या घडामोडीनं, आणि बातमी आहे देशमुख आणि फडणवीस यांच्यामध्ये उद्भवलेल्या एका नव्या वादासंदर्भातली. अनिल देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केलेले आहेत. समित कदम याला 3 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे पाठवलं असा आरोप देशमुखांनी केलेला आहे आणि देशमुख आपल्या आरोपांवर ठाम आहेत. समित कदम या प्रकरणावरून आता देशमुख आणि फडणवीसांमध्ये हे आरोप प्रत्यारोप वाढत चाललेत. समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत. ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि यासाठी प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम 3 वेळा भेटायला आलेला होता असा गंभीर आरोप देशमुखांनी केलाय. पार्थ पवार, आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव असल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं. एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या. आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं, तो माणूस होता, तो होता सुमित कदम, मिरजचे. त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला. उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ. म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल, या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला. समित कदम हा साधारण कार्यकर्ता, नगरसेवक सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली. आता इतका जवळचा, इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? हा झाला मुद्दा एक. तुम्ही मिरज, सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे. तर देशमुखांनी फोटोबाबत केलेले सर्व आरोप समित कदम यांनी फेटाळून लावलेले आहेत. हे सर्व सोशल मीडियावरचे फोटो आहेत आणि महाराष्ट्रातले सर्वच राजकारणी मला ओळखतात असं समित कदम यांनी म्हटलेलं आहे. आणि देशमुखांनी फडणवीसांवर सर्व केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत. देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे, ज्या वेळेला
या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला. त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टीव्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमितभाई शहांना भेटता, त्यांच्याशी तुमचे संबंध आहात, त्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात, त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात, देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात, भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात. त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल तर हा त्यांनी सांगितलेला विषय होता. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी आता पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना विचारलेल्या प्रश्नासंदर्भातली. मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना प्रश्न विचारलाय. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यावर पवारांची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि शरद पवार हे राज्यातले एक मोठे नेते, त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांची भूमिका सांगावी असं पंकजा मुंडे यांनी प्रश्न केलाय. एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे. प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत, प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे. परंतु या जे आत्ता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना, की त्यांना हे सर्व मान्य आहे का, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे. त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. जाऊया पुढच्या बातमीकडे. तर जरांगे आणि फडणवीसांची नौटंकी सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला होता आणि त्या वक्तव्यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोललेले असतील असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. बावनकुळेंनी आंबेडकरांवर हा पलटवार केला आहे. पलीकडे जाऊ. तू मला शिव्या घाल, मी काहीच करत नाही. मी इतरांना फसवत बसतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की यांनी याला शिव्या घालायचा आणि यांनी ओबीसीला येऊन सांगायचं बघा मला किती शिव्या घालतोय, तो कुठल्या भाषेमध्ये काढतोय, तो असताना कमरे खालची भाषा वापरतोय, ते काही शोभतं का त्याला. आणि शोभत नसेल तर आतमध्ये टाकून दे, तू गृहमंत्री पण तो गृहमंत्री असताना तर आतमध्ये टाकणार नाही. त्याला माहिती आहे की जोपर्यंत हा आपल्याला शिवाय देता येईल तोपर्यंत ओबीसीला आपल्याला फसवता येईल अशी असणारी परिस्थिती. विरोधी पक्षाचे खास करून काँग्रेसचे नेते हे सत्ताधारी पक्षांनी किंवा सरकारने बोललेल्या बैठकीला गेले नाही, फक्त बाहेर बोलतात, राजकारण करतात. काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हतीच. वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यामध्ये वेगवेगळी मतमतांतरं असताना आता आणखी एका राजकीय नेत्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केलेली आहे. प्रहारचे बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय. अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना हव्यात कशासाठी, चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार, अडचणीत असलेल्या गरजवंतांसाठी या योजना हव्यात असं त्यांनी म्हटलंय. आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी महायुती सरकारला केली आहे. मणिपुरानं महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवारसाहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही. पुढे जाऊया राज्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या राजकीय आणि इतर बातम्यांकडे आणि या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट.
अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरून राऊतांनीही निशाणा साधलाय. समित कदमचा RSS, भाजप आणि फडणवीसांशी संबंध आहे. समित कदमचा फडणवीसांसोबतचा फोटो दाखवत राऊतांनी हा आरोप केला. तर समित कदमला Y दर्जाची सुरक्षा का दिली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हाच कारवाई का केली नाही? देशमुख 2.5 वर्षानंतर का बोलतात असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. मणिपूरच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटते असं पवारांनी म्हटलंय. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलतात हे चांगलं नाहीये. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या थांबवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन बावनकुळेंनी केलंय. निवडणुकीच्या राजकारणाकरता प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचे सोलापूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकलेत. बच्चू कडू आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आले. विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे आज बीडमध्ये जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये मुक्कामी होत्या आणि यावेळी कार्यकर्त्यांनी हार घालत पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या बंगल्यावरून काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी टीका केली आहे. वडिलोपार्जी 100 एकर शेती असून सुद्धा असा महाल बांधू शकलो नाही तर मुटकुळेंनी हिंगोलीमध्ये एवढा महाल बांधला कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मिलिंद मोरेंना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मिलिंद मोरे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात 15 ते 20 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनील केदार यांच्याकडून नागपूर मध्यवर्ती सहकारी बँक रोखे खरेदी घोटाळ्यामधला रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 88 अंतर्गत दोषी संचालकांची आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. 30 जुलैला याची सुनावणी मुंबईमध्ये निश्चित केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर आता ओसरलाय. त्यामुळे पश्चिम भागातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र अनेक मुख्य रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. सांगलीमध्ये कृष्णा नदीचा पूर आता ओसरू लागलाय. नदीची पाणी पातळी घटून 39 फुटांवर आली आहे. सखल भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलं होतं मात्र आता पूर ओसरलाय आणि 3 दिवसांपासून बंद असणाऱ्या शाळा आजपासून पुन्हा नियमित सुरू झाल्यात. साताऱ्याच्या कराडमधील ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो झालंय आणि या धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी कोसळते. त्यामुळे धरणावर पर्यटकांची गर्दी होतीये. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे. खडकवासलातून मोठा नदी पात्रामध्ये 22,880 क्युसेकनं विसर्ग होतोय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुण्यामधला बाबा भिडे पूल आता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. खडकवासला धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि यावर्षी लोणावळ्यात 3,309 मिलीमीटर पाऊस बरसलाय. 26 जुलैपासून शहरात जेमतेम 99 मिलीमीटर पाऊस झाला. मावळमधल्या वाडीवाडी धरण 100% भरले. धरणामधून 1,124 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते आणि ही नदी इंद्रायणी नदीला मिळत असल्यानं इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्यातल्या घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होतीये. मात्र पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यानं प्रशासनाकडून पर्यटकांना रोखलं जात आहे.
आणि जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते, पाहूया आपण। भाजपच्या महिला प्रतोदपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्मिता वाघ यांच्यावर दिल्लीमध्ये आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपच्या महिला प्रतोदपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। स्मिता वाघ हे जळगावच्या भाजपच्या खासदार आहेत आणि भाजपच्या महिला प्रतोदपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती झाली आहे। लोकसभेतल्या महिला खासदाराच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवण्यासाठी स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा स्तरावर 2 प्रतोदपदी नियुक्त करण्यात आलेले आहेत। स्मिता वाघ यांच्यावर सुद्धा आता दिल्लीमध्ये ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। पुढे जाऊया आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आणि या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। वाशिम जिल्ह्यातल्या अडाण नदी क्षेत्रामध्ये मागच्या 6 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। अडाण धरण आता 65% भरले। पाणी पातळी सतत वाढत असल्यानं धरणाचे 5 गेट 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे अडाण नदी दुथडी भरून वाहते। वाशिम जिल्ह्यातल्या सोनल धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालंय। मात्र या धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडं झुडपं वाढली आहेत, त्यामुळे भिंतीला तडा जाऊन आसपासच्या गावांना धोका होण्याची शक्यता आहे। प्रकल्पावरच्या झाडाची कटाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धुळेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातल्या जलसाठ्यामध्ये आता वाढ होती आहे। नागपूरच्या उमरेड तालुक्यातल्या मकरधोकड धरण हे ओव्हरफ्लो झालंय आणि धरण क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। परिसरातल्या पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होताना दिसते। पर्यटक धरणाच्या काठावर जाऊन उभे राहतात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। आजपासून पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। सध्या धरणामध्ये 73% पाणीसाठा जमा झालाय। मार्च 2025 पर्यंत पुरेल इतकाच हा पाणीसाठा आहे। चंद्रपूरमध्ये आणखी एक कारचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। चंद्रपूर शहरातल्या कामगार वस्ती असलेल्या महाकाली कॉलरी बुधाईनगर मधून कार घालण्याचा कार चालकाचा प्रयत्न होता, मध्ये कार वाहू लागली आणि कारमधल्या दोघांनी उड्या मारल्या, त्यामुळे कसेबसे दोघे जण वाचले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे जिल्ह्यातल्या 13 मार्गांवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। मारेगाव, राळेगाव, कळंब, दारव्हा, जरी-जामणी या तालुक्यात अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद केले। हजारो हेक्टरवर शेती जलमय झाली। पावसामुळे 44 घरांची पडझड झाली आहे। यवतमाळच्या बस स्थानकाची पावसामुळे दुर्दशा झाली आहे। पावसामुळे संपूर्ण बस स्थानकात चिखल झालाय, खड्ड्यांमध्ये पाणी साचलंय। पालकमंत्री संजय राठोड यांनी बस स्थानकात तात्पुरत्या फ्लोअर कॉन्क्रिटीकरणाची केलेली घोषणा फोल ठरली, त्यामुळे प्रवाशांना चिखलामधून वाट काढत बस पकडावी लागते। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात पावसामुळे घर कोसळलं। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र घर कोसळल्यानं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं। दरम्यान शासनानं लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित कुटुंबानं केली। वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात पुरात वाहून गेलेला युवक अजूनही बेपत्ता आहे। कारसह नदीत वाहून गेलेला युवक 16 तासांपासून बेपत्ता आहे। प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे। ठाण्यातल्या कोपरी परिसरात भलं मोठं झाड कोसळलं। महानगर गॅस पंप परिसरामध्ये झाड पडलं, मात्र सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही। रस्त्यालगतच झाड ठेवल्यामुळे वाहतुकीला मात्र अडथळा होतोय। वसईच्या सुरुची समुद्रात बुडून एकाचा मृत्यू झालाय। वसई कोळीवाड्या परिसरातून 4 अल्पवयीन मुलं समुद्रात पोहण्यासाठी गेले होते। या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाचा मृत्यू झालाय। प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे। अजूनही मुलगा बेपत्ता आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, पिकांचं नुकसान झालंय। विरचक धरणाची पाणी पातळी 3 मीटरनं वाढल्यानं नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळतोय। मावळामध्ये मुसळधार पावसानं भातशेती पाण्याखाली गेली आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय। जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी आहे। महागाई संदर्भातली सध्या गृहिणींचं किचन बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे।
भाज्यांचे दर वाढलेले आहेत. जवळपास 100 पार आता भाज्यांनी केलेली आहे. कडधान्यांच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत. एकंदरीतच महागाई प्रचंड होत चालली आहे. टोमॅटो 120 रुपये किलोवर गेलाय. इतर भाज्यांच्या दराने सुद्धा 100 पार केली आहे. कडधान्यामध्ये चवळी, हिरवा वाटाणा आता 120 रुपयांवर गेलाय. मुसळधार पावसामुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आणि त्यात इंधनाचे दर कडाडलेत. याचा परिणाम आता भाज्याच्या दरांवर होतोय. आणि मुंबईतल्या दादर भाजी मार्केटमधून याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. गृहिणींचं बजेट पुन्हा कोलमडणार आहे, कारण भाजीपाल्यांचे दर हे गगनाला भिडलेत. भाजीपाल्यांच्या दरांनी अक्षरशः 100 पार केलेली आहे. सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे बाजारात जाईपर्यंत भाज्या अक्षरशः सडून जातात आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती बघायला मिळत आहे. बाजारामध्ये वांगी, त्याचसोबत कोबी या सगळ्या भाज्यांचे दर जे आहेत ते सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचं आता बजेट जे आहे कोलमडलेलं आहे. सर, क्या कारण हो सकता है अभी जो है माल खराब हो जाता है, इसकी वजह से कम आता तो बाजार ज़्यादा हो जाता है. तो इसका खरीदी बिक्री के ऊपर कोई परिणाम दिख रहा है? नहीं ऐसा कुछ नहीं. है वो कम खरीद है? नहीं, कम खरीदी तो करते ही हैं. खाने के लिए जहाँ 1 किलो ले जाने को वहाँ आधा किलो लेके जाते हैं आदमी. तो अभी बारिश अभी भी शुरू है. नहीं, बारिश जो बाहर गांव में ज़्यादा बारिश होता तो माल खराब हो जाता, उसकी वजह से माल कम आता है. तो अभी आगे भी चलकर और भाव बारिश जैसा रहेगा, बारिश के हिसाब से. नहीं तो माल तो अभी तो सीजन है इस समय बारिश. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी24 तास, मुंबई. आणि यानंतर या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.